त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या ड्रेस वाटप समारंभाचे साठी उपस्थित असलेले या धाराशिव भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री दत्ता कुलकर्णी साहेब, त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे दुसरे विद्यार्थी आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीचे सन्माननीय सदस्य नितीन काळे, माझा मित्र आणि माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट चौरे साहेब, ॲडव्होकेट नितीन भोसले, त्याच्यावर आलेले त्यांचे सर्व कार्यकर्ते मंडळी, महाविद्यालयातील सर्व शिक्षक वर्ग, कार्यकर्ते बंधू भगिनी आणि विद्यार्थिनी, सर्वप्रथम माननीय आमदार चंद्रकांत दादा पाटील यांना वाढदिवसानिमित्त आपण महाविद्यालयाच्या संस्थेच्या वतीने या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करूया। त्यांना उदंड आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्यातून अशाच प्रकारचं समाजयोगी उपक्रम आणि कामकाज त्यांच्यातून हो, अशा प्रकारची सदिच्छा त्यांच्या प्रती या ठिकाणी व्यक्त करूया। आणि तुम्हा सर्वांना एक अभिनव अशा प्रकारचा हा कार्यक्रम वाटला असेल, कारण असा कधीच कार्यक्रम आपल्या महाविद्यालयामध्ये किंवा आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये झालेला नसेल। त्याचं कारणच असं आहे की जी माणसं एक दृष्टी घेऊन जन्माला येतात, जी माणसं समाजासाठी त्या ठिकाणी झटतात, समाजासाठी सगळं आपलं आयुष्य त्या ठिकाणी घालवतात, व्यतीत करतात, त्याच माणसांच्याकडनं त्या पद्धतीने समाजोपयोगी कामं होत असतात। आणि तशा प्रकारचा दृष्टी आणि दृष्टिकोन असणारा नेता म्हणजे चंद्रकांत दादा पाटील। तुम्हाला विद्यार्थ्यांना सगळ्यांना सांगायला मला त्या ठिकाणी आवडेल की दादा हे एका सर्वसामान्य कुटुंबातील एक विद्यार्थी, म्हणजे एक साधा गरीब विद्यार्थी, त्याचं जे काही शैक्षणिक वाटचाल होती, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, हे सगळं कोल्हापूरला झालेलं आहे। आणि एक तुम्हाला आठवून सांगतो की ज्यावेळेस आपल्या कल्ले अहमदपूरचे प्राध्यापक सुभाष दापके सर म्हणून तिथं कोल्हापूर एका महाविद्यालयात प्राध्यापक होते, त्यावेळेस त्यांनी जे काही विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून जे काम केलेलं होतं ते ओळखून त्यांना त्या ठिकाणी विधान परिषदेवरती आमदारकी दिलेली होती। आणि त्या दापके सरांच्याकडे ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस दादा तिथं त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांचं स्वागत करणं, त्यांचा पाहुणचार करणं, आदरातिथ्य करणं, अशा प्रकारचे कामं करणारे हे दादा। त्यावेळेसपासून आम्ही त्या ठिकाणी दादाला ओळखतो। आणि एक साधा चाळीत राहणारा विद्यार्थी, सर्वसामान्य कुटुंबातला विद्यार्थी एका एवढ्या एक पदापर्यंत आपल्या कर्तृत्वानं त्या ठिकाणी जातो की ज्याला कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नाही आहे, त्या घराला कुठल्याही प्रकारचा राजकीय असा पाठिंबा नाही आहे, फारसं काही असं आर्थिक स्तरीय त्या कुटुंबाला नाही आहे, फक्त एक कर्तृत्वावरती त्या ठिकाणी जी माणसं मोजकी राजकारणात मोठी झाली, त्याच्यामध्ये आर पाटील सारखा जे काही आपल्या संस्थेचे माजी अध्यक्ष होते त्यांचं नाव घेता येईल, त्याच्यानंतर खरं नाव घेता येईल ते दादाचं, चंद्रकांत दादांचं। आणि नशिबानं आपल्या संस्थेला ही दोन्ही माणसं अध्यक्षाच्या रूपाने त्या ठिकाणी मिळाली। त्याच्यामुळे दादा हे आपल्या तुमच्या आमच्यापैकीच आहेत, तुमच्या आमच्यापैकीच त्या ठिकाणी असल्यामुळं त्यांना खऱ्या अडचणी आणि खरा जो काही त्या ठिकाणी समाजामध्ये ज्या गोष्टीची गरज आहे, ज्या गोष्टीला मदत करणं गरजेची आहे, ही त्यांना त्या ठिकाणी पूर्वीपासून माहिती असल्यामुळं त्याने अशा प्रकारचे उपक्रम राबवले। याच्यापुढे तुम्हाला पदाधिकाऱ्यांनी मला सांगायला त्या ठिकाणी अभिमान वाटेल की ज्यावेळेस दादा संस्थेचे अध्यक्ष झाले, आमच्या शाखा प्रमुखांच्या बैठकीसमोर दादाने त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं, त्यावेळेस दादांचं पहिलं जे काही त्या ठिकाणी उपक्रम होता की संस्थेच्या सगळ्या शाळा महाविद्यालय जी आज आपली 406 संस्कृती केंद्र आहेत, या सगळ्या संस्कृती केंद्रामध्ये पहिलं काम कुठलं करा तुम्ही, तर त्या ठिकाणी विद्यार्थिनींच्यासाठी आणि महिलांच्यासाठीची स्वच्छतागृह त्या ठिकाणी अध्यापक पद्धतीची, हा पहिला संकल्प आहे संस्थेतला चंद्रकांत दादांचा। आणि त्याच्यानंतरचा हा दुसरा संकल्प आहे की तोही तुमच्याच बाबतीत, मुलींच्या बाबतीतच। म्हणजे या माणसाला दृष्टी किती आहे बघा, की जी दुर्लक्षित अशा प्रकारच्या त्या ठिकाणी बाबी आहेत समाजामध्ये, जी आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे त्याच्यामुळे मुलीकडे स्त्रियाकडे पाहण्याचा जो एक दृष्टिकोन आहे
त्या दृष्टिकोनातून ह्या जे काही उपेक्षित राहिलेल्या मुली आहेत किंवा महिला वर्ग आहेत त्यांच्या उद्धारासाठी त्या ठिकाणी काहीतरी केलं पाहिजे. त्या उद्धारासाठी त्या ठिकाणी आपण काहीतरी उपक्रम राबवले पाहिजे. या भूमिकेतून दादाचं पहिल्यापासूनचं काम आणि हा एकदम तळागाळातला ग्रासरूट लेवलचा हा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं त्यांना अशा प्रकारच्या या गोष्टीची या प्रश्नांची जाणीव असल्यामुळं दादाने उपक्रम केले. अनेक विद्यार्थिनींना तुम्हा विद्यार्थिनींच्यासाठी हा ड्रेस वाटप आहे. परंतु अशा काही मुली त्या ठिकाणी शाळकरी मुली आहेत, ज्युनियर कॉलेजच्या मुली आहेत, प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुली आहेत की ज्यांना खेड्यातून शहरामध्ये येऊन शिक्षण घेणं अशक्य आहे. अशा मुलींना त्या ठिकाणी स्वतःच्या पैशातून स्वतःच्या निधीतून पास द्यायचा आणि त्या मुली शिक्षणापर्यंत त्या ठिकाणी आणायच्या, शिक्षणापासून कुणीही वंचित राहणार नाही याची काळजी घ्यायची. हा दृष्टिकोन काही मोजक्या लोकांकडेच असतो आणि ही जी काही मोजकी लोक आहेत तीच खरी समाज सुधारक आणि समाज उद्धारक असतात. त्यातले हे चंद्रकांत आहे. तेव्हा मुलींच्यासाठी तुमच्यासाठी हा जो काही दादाने उपक्रम केलेला आहे अजूनही पुढच्या वर्षी त्यांच्या डोक्यात आणखी वेगळी काहीतरी संकल्पना आहे. हे नवीन नवीन दृष्टिकोन असणारी वैचारिक शक्ती आणि ताकद असणारी माणसं आहे. फक्त याच्या पाठीमागची भूमिका या ठिकाणी लक्षात घ्यायची की दादाने ज्या प्रेमाने आणि ज्या श्रद्धेने तुम्हाला हे भेट दिलेली आहे त्या श्रद्धेला कुठेही तडा जाणार नाही आणि दादाचा जो उपक्रम आहे तो रास्तच आहे. त्याचा आम्हाला अभिमानच वाटला पाहिजे, त्याचा स्वाभिमान त्यांना त्या ठिकाणी जागृत झाला पाहिजे. अशा पद्धतीचं वागणं आणि अशा प्रकारची संस्कृती टिकवणं हे तुमच्या आमच्या हातात आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या पुढची वाटचाल तुमच्या आयुष्याची करावी. त्या दृष्टीनं दादाने हे जे प्रेमापोटी दिलेले जे काही दान आहे किंवा तुम्हाला दिलेली ही जी काही भेट आहे खरं म्हणजे आत्ता दत्ता कुलकर्णींनी एक कथा फार चांगली सांगितली. म्हणजे रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती ही फार महत्त्वाची असतात आणि मोलाची असतात. सुभद्रा ही सख्खी बहीण असताना तिला सुचलं नाही स्वतःच्या साडीचा पदर काढून त्या जखमेला गुंडाळावं. परंतु द्रौपदीला जी मानलेली बहीण होती तिला ताबडतोब प्रसंगावर ओळखून त्या कृष्णाच्या वेदना लक्षात घेऊन स्वतःच्या साडीचा पदर फाडून त्या ठिकाणी त्याला लपेटला, त्या जखमी त्या ठिकाणी बांधली. हे काम याच्या पाठीमागची भावना आणि या पाठीमागची श्रद्धा लक्षात घ्या. त्याच्यामुळे दादा हे तुमच्या पाठीशी आहेत, तुमच्या भावाच्या रूपानं ते तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही चांगल्या पद्धतीनं लढा, चांगल्या पद्धतीनं शिक्षण घ्या, चांगल्या पद्धतीनं संस्कार तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला आत्मसात करा आणि चांगल्या प्रकारची पुढची पिढी तुमच्याकडं त्या ठिकाणी निर्माण होऊ द्या. चांगल्या तुमच्या मुलाबाळांना तुमच्या जे काही त्या ठिकाणी कुटुंबातील व्यक्ती असतील त्यांना चांगले संस्कार द्या आणि उद्याचे सजग चांगल्या प्रकारचे नागरिक या भारताचे देण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा एवढं आव्हान करतो. आणि त्या दृष्टीनं मी नशिबान एवढ्यासाठी मी समजतो की ज्या महामानवाने या संस्थेची स्थापना केली ते परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे त्यांनी जो संस्थेला दिलेला विचार आहे, जे ब्रीद आहे, त्या ब्रीद वाक्यातून त्या ठिकाणी जे दिलेलं त्या ठिकाणी तुम्हाला संदेश आहे. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हा संदेश घेऊन तुम्हाला पुढची वाटचाल करायची आहे आणि या संदेशामधून या ब्रीद वाक्यातून तुम्ही चांगल्या प्रकारचा तुमचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आम्ही सर्व गुरुदेव कार्यकर्ते जे जगतोय त्या गुरुदेव कार्यकर्त्यांना सुद्धा बापूजींनी कुलकर्णी साहेब बापूजीने आम्हाला सुद्धा सोडलेलं नाही. आम्हाला सुद्धा एक त्या ठिकाणी पंचसूत्री घालून दिली की शिक्षक हा कोण असावा कसा असावा त्याच्यासाठी बापूजीने दिलेले एक पंचसूत्री. ती पंचसूत्री सुद्धा इतकी मार्मिक आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ घेतला तर आम्हाला त्या पद्धतीनं आचरण करून या विद्यार्थ्यांच्या मध्ये त्या पद्धतीचा संस्कार पसरवायचा, रुजवायचा. ती पंचसूत्र्याच्या सत्यशील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणूक, प्रवृत्ती, साध. जे काय करायचं, जे काय सांगायचं, जे बोलायचं ते सत्य, खोटेपणा त्यात कुठलाही असणार नाही याची काळजी घ्या. प्रामाणिकपणे जे काही काम करायचं ते प्रामाणिकपणे निष्ठेने करा. फक्त पगारापुरतं त्या ठिकाणी जागृत राहून त्या ठिकाणी काम करू नका. जो उद्देश आहे तुमचा सेवाभावी आणि हा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ही चांगल्या पद्धतीनं सुसंस्कारी झाली पाहिजे त्याच्यासाठी काम करा. सत्य आणि त्याच्यानंतर शील म्हणजे तुमचं जे काही चारित्र्य आहे ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सांभाळलं पाहिजे. कारण शिक्षक हा नेहमी पांढऱ्या पोशाखात असतो. त्याचं कारणच असं आहे की कुठलाही एखादा धब्बा पडला तर तो उठाळून त्या कपड्यावरती दिसावा म्हणून हा शिक्षक पांढऱ्या पोशाखातच असावा. सुदैवाने आज मी सुद्धा पांढऱ्या ड्रेसमध्ये हे सुद्धा बापूजीने घालून
तर हे बापूजीने घालून दिले. आणि जिथं पिळवणूक होती समाजामध्ये, जिथं आपल्या बहिणीला भगिनीला कुठंतरी लुटलं जातं, पिळवणुकीची होती, तिथं प्रतिकार करायला शिका, ही शिकवण बापूजीने आम्हाला दिली. आणि या शिकवणीतून आम्ही सर्व गुरुदेव कार्यकर्ते त्या पद्धतीने या विद्यार्थ्यांना सर्वांगीण त्याचा विकास होण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. आणि त्या अर्थानं आम्ही गुरुदेव कार्यकर्तेही नशिबान आहोत आणि तुम्ही विद्यार्थिनी, कारण या व्यासपीठावर सगळी बसलेली मंडळी आहे की एकेकाळी तुमच्यासारखीच पुढे बसणारी होती, ती आज सगळीच इथं पुढे तुमच्या समोर आहे व्यासपीठावर. त्याचं कारण आहे की हे जे संस्कार आणि जे शिक्षण या संस्थेने आम्हाला दिलेले, त्याच्यामुळेच आम्ही तुमच्यापुढे येऊ शकतो, तुम्हाला काहीतरी 2 शब्द बोलू शकतो, सांगू शकतो, उपदेश करू शकतो. अशा संस्कृती केंद्रामधून तुम्ही शिक्षण घेताय, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी खरं म्हणजे एक चांगल्या प्रकारचे किंवा चांगलं आनंदी किंवा त्या पद्धतीचा स्वाभिमान तुमचा सुद्धा असला पाहिजे. त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी हे जे काही संस्थेने दिले जे उपदेश आहेत, संस्थेने दिले जे काही सुसंस्कार आहेत, जे संस्थेने दिलेले जे काही त्या ठिकाणी ब्रीद आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने अवलंब करा. उद्याचे तुम्ही आमच्यासारखे तुम्ही या ठिकाणी समोर येऊन आम्हाला उपदेश करा, समाजाला उपदेश करणारे त्या ठिकाणी निर्माण व्हा, एवढ्याच प्रकारचा संदेश देतो. आणि नितीनरावची चुळबुळ लक्षात येते, त्यांना बाहेर पुन्हा दुसऱ्या कामासाठी जायचं आहे. तर अधिकचा वेळ न घेता दादांनी हा जो उपक्रम राबवला त्याबद्दल मी दादांचे आणि त्यांचे सर्व कार्यकर्त्यांचे सगळ्या टीमचे या ठिकाणी संस्थेच्या वतीने महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि दादांना पुन्हा एकदा आपले सगळेजण मिळून दीर्घायुष्य लाभो, त्यांना दीर्घायुष्य लाभो अशा प्रकारचं शुभचिंतन या ठिकाणी करूया. एवढंच बोलून मी या ठिकाणी माझा अध्यक्ष म्हणून संपवतो. धन्यवाद.